हिंद, जय महाराष्ट्र। मैक्स परवनी लाइव में आप सभी का स्वागत है। मैं आपके साथ आज हम मौजूद है तहसील कार्यालय के पास। यहाँ पर उपोषण के लिए बैठे हैं कुछ शेतकरी जो उपोषण करता है। आइए उनसे जानते हैं जो उपोषण के लिए बैठे उनकी क्या क्या मागणियां है। पण कशासाठी इथं तहसील कार्यालयासमोर बसलेलं आहे? मी कांसरगावचा रहिवासी आहे। 338 नंबर मध्ये माझी शेती आहे, गुरुल बारबीत। आणि 9/11/2023 रोजी आम्हाला तहसीलदार साहेबांनी येऊन रस्ता दुरुस्त करून द्यायचा जेसीबीच्या सहाय्याने पोलीसवाले येऊन। पण आता परत मला 10/12/2025 रोजी हे जे मीटर काढले त्यांनी रस्ता नाही म्हणून, आणि ते मला 6/1/2023 रोजी दिले आणि त्यांना रस्ता बंद करून टाकला जेसीबीच्या सहाय्याने। त्यामुळे मी इथं सहकुटुंबासोबत उपोषणाला बसलेलो आहे। वो खेत का रास्ता था नंबर 12 कोर्ट का अपने पास पूरा ये है निकाल है। ये थे उस बार आए थे 9/11/2023 को आए थे, तब चौकी जांच करके सब देख जाके उन्होंने रास्ता बनाया था बढ़िया। लेकिन बाद में और ये 10/12/2025 को उन्होंने लेटर निकाले, इसमें दिए कि वहाँ पे असं दिलं त्याच्यामध्ये की जायकवाडीची चारी आहे, तुमचा रस्ता नाही, आम्ही हा रस्ता बंद करण्यात येतो, इथं तुम्ही काही यायचं नाही असं आम्हाला लेटर आले। तुम्हाला दुसरी वाट वगैरे आहे का? आम्हाला दुसरी कोणतीच वाट नाही, तीच वाट आहे आम्हाला शेतामध्ये जाण्यासाठी। आम्ही ऊस तोडून ठेवलेला आहे। शासनाकडून 2023 साली तुम्हाला रस्ता आहे म्हणून लेखी देण्यात आलेले आहे, आणि आता ह्या नवीन वर्षी आपल्याला सांगण्यात येते की हा रस्ता नाही। 2023 लेखी देण्यात आलं। याचं जबाबदार कोणाला धरणार आपण? तहसीलदार साहेबांना। तुम्हाला दिला कोण होता रस्ता म्हणून? तहसीलदार साहेबांनी तिथे येऊन रस्ता करून दिला। रस्ता नाही, मग आम्ही जायचं कुठं? आमची लेकरं ठेवायची कुठं? 23 नोव्हेंबर 2023 रोजी यांना रस्ता आहे म्हणून प्रशासनाच्या वतीनं पत्र देण्यात आलेलं होतं, पण आज नवीन वर्षी त्यांना असं पत्र देण्यात आलेलं आहे की हा रस्ता जारीच असल्यामुळे तुम्हाला येण्या जाण्यासाठी वाट नाही। शासनानं दिले पत्र, मग आज ते शासन यांना असं पत्र देते। शेतकऱ्यांनी काय करावं हा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा टाकलेला आहे। त्याच्यासाठी पातळी तहसील कार्यालयासमोर आहे उपोषणासाठी बसलेले, याचे जबाबदार कोण असा सवाल ते शासनाशी करत आहात। तो उपोषण केव्हापर्यंत चालू राहणार आहे, आणि मान्य जर आपल्या मान्य झाले नाही तर आपण याचा पुढचं काय पाऊल उचलणार आहात? माझी जरी तर मागणी मान्य झाली नाही तर मी वरच्या आझाद मैदानावर जाईल, तिथं कुटुंब येऊन बसेल। कारण की मला रस्ता नसल्यावर मी गावाकडे जाऊ कसा? तिथं जाऊन माझा उदरनिर्वाह होऊ शकत नाही। सर्दीचे दिवस आणि तुम्ही रात्री माझ्या मुलाला इथं सर मच्छर चावतात, तिथं संडास बाथरूमचा पूर्ण हे आहे, आणि इथं घाण वास येतो, तरी पण मी इथं कालपासून बसलेला आहे। कालपासून आजपर्यंत मध्ये दुसरा दिवस येथून तहसील कार्यालयाचे कर्मचारी किंवा तहसीलदारांनी येऊन आपल्याला भेट दिलेली आहे का? नाही, तहसीलदार साहेब इथं कोणीच आलेले नाही। पोलीसवाले आले, त्यांनी फक्त विचारलं काय तुमचं कसं आहे, दवाखान्यातली कोणी आले नाही, काय नाही। रात्री लेकराची तब्येत बिघडली होती, कोणाचं पोट दुखू लागलं तर कोणाला सर्दी झाली तर कोणाला खोकला येऊ लागला। लहान पोरी दिसायले, तुमचे घरीचे महिला दिसायले। आता आम्ही जरी त्या उपोषणाला घातल्या, घरी त्यांना बघण्यासाठी कोणीच नाही, त्यामुळे आम्ही स्वतः त्यांनी घेऊन आलो। तर तुमची मागणी नाही झाले तर काय करणार? मग आम्हाला त्याला इलाजच नाही, आम्हाला आत्महत्या करावं लागेल, पर्यायच नाही त्याला। समाचार पाने के लिए मैक्स परभनी लाइव को सब्सक्राइब करें।